आज आपण शक्ती सोलार पंप PM कुसुम योजनामधून जो पंप भेटलेला आहे त्या पंपाचा थोडा रिव्ह्यू करणार आहे आणि ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे। पंपच्या मटेरियलची क्वालिटी कशी आहे, सोलरची वीज निर्मिती कशी होते, त्यानंतर याचा पंपचा स्टार्टर कसा आहे, नंतर याचा DB सेट कसा आहे, फाउंडेशन कसं आहे आणि स्ट्रक्चर कसं आहे, किती प्लेटने किती एनर्जी क्रिएट होती आणि किती HP ची मोटार आपण याच्यावरती चालू शकतो। तर आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर सुरू करूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। अशीच माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे 6 पॅनलचा सोलर सेट आहे आणि याची कॅपॅसिटी ही 300 किलोवॅट आहे। याच्यावरती 3 HP ची मोटार आपण चालवतो। आपल्या लिंबोनीच्या बागामध्ये आपण हा शेड बसवलेला आहे। तर इथे आपला आहे बोरवेल आणि याचं कनेक्शन ग्राउंडने केलेलं आहे। आपण तुम्ही सोलरचं स्ट्रक्चर पाहू शकता, एकदम रगड आणि रिजिड आहे आणि फाउंडेशन पण एकदम क्वालिटी बनवलेलं आहे। म्हणजे इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिस जी आहे ती मला तरी आवडली आहे। तर ही आहे इन्फॉर्मेशन प्लेट। याच्यावरती आपला नाव, पत्ता, प्लांटची कॅपॅसिटी, किती पॅनलचा आहे, नंतर मोटारची कॅपॅसिटी, या गोष्टी असतात। आता आपण पाहूयात स्टार्टर। स्टार्टरमध्ये 6 बटन असतात। एक स्टार्टिंग, इथं पंपचं तुम्हाला स्टेटस कळतं, ही चालू बंद करण्यासाठी। नंतर हे एस्केप आहे, ज्यावेळेस सेटिंग चेंज करता त्यावेळेस तुम्ही अप डाऊन करण्यासाठी आणि हे बॅकवर येण्यासाठी। आता डिस्प्लेमध्ये जर पाहिजे तर तुम्हाला ग्रिड कनेक्शन ऍक्टिव्ह आहे का दाखवते, टाइम दाखवत आहे, नंतर तुम्हाला व्होल्टेज इथं दाखवत आहे, नंतर करंट दाखवत आहे आणि तुम्हाला टॉवरला रेंज आहे का। हा आहे सर्किट ब्रेकर। सर्किट ब्रेकरवरती त्याचा सिरियल नंबर आहे जो की इम्पॉर्टंट असतो आणि हा कनेक्ट असतो आपल्या स्टार्टर बरोबर आणि स्टार्टरला कनेक्शन हे येतात पॅनल मधून। तर तुम्हाला कनेक्शन दाखवतो। आता हे खालून ग्राउंड केलेले आहेत आपण। तर हे कनेक्शन कसे असतात, इथे जर पाहिलं कनेक्टर आहेत जे पॅनलला कनेक्ट असतात, ते सिरीज मध्ये कनेक्ट करतात, 2 पॅनलचे एकत्र करतात जेणेकरून आपला व्होल्टेज वाढेल। आणि इकडे आहे आपला बोरवेल। याच्यामध्ये आपण 3 HP ची मोटार टाकलेली आहे आणि तो डायरेक्टली आपण सोलरवर चालतो। सकाळी 6 वाजल्यापासून हा पंप सुरू होतो। याची पॅनलची कॅपॅसिटी ही खूप छान आहे। रात्री 6 पर्यंत चालतो आणि दिवसा ज्यावेळेस 12 ते 3 पर्यंत जास्त प्रकाश असतो त्यावेळेस जनरेशन खूप होतं। इकडे आपला दुसरा आहे इकोजनचा पंप। आपण 2 बसवलेले आहेत हे लिंबोनीच्या बागामध्ये। तर त्याची पण कॅपॅसिटी चांगली आहे, तो 500 वॅटचा आहे। यावरती मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल कारण याची कंपनी वेगळी आहे। याचं पण स्ट्रक्चर, फाउंडेशन हे तुम्हाला सर्व दाखवेल। आता आपण ज्या पंपचा रिव्ह्यू केला आहे तो पंप चालू करतो आणि तुम्हाला पाणी कसं येते ते दाखवतो। आता आपण खूप सकाळी चालू केल्यामुळे सूर्यप्रकाश कमी आहे, त्यामुळे पाणी थोडंसं कमी आहे। मंडळी, तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून मी त्यावेळी तुम्हाला उत्तर देऊ शकतो। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।